स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण थोडे पॅनिक झाला ज्या विद्यार्थ्यांचं ओटीपी येत नाहीये, ज्या विद्यार्थ्यांनी प्रिफरन्स जनरेट केलेले आहे परंतु सेव्ह केलेले नव्हते, जनरेट केले परंतु ते डाउनलोड केलेले नाही, असे विद्यार्थी वारंवार ओटीपी साठी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्या टॅबवरती टाकून पाहत आहेत, परंतु ते ओटीपी काही विद्यार्थ्यांना येत नाहीये. वारंवार ते 5 ते 10 मिनिटं ते बफर होत आहे आणि साईट स्लो चालत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी जनरेट केलेले प्रिफरन्स जे आहेत ते प्रिंट आउट काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जागा नेमक्या किती आहेत त्या सुद्धा तुम्हाला पाहायच्या आहेत. काही असे विद्यार्थी आहेत जे मला फोन करतात की सर, त्यांना हे सुद्धा माहित नाही की त्यांच्या जागा नेमक्या कशा काढायच्या आहेत. काही ठिकाणी त्यांच्या कॅटेगरीच्या जागा मात्र शून्य असून सुद्धा ते त्या ठिकाणी ते तो जिल्हा टाकायचा का? कारण विद्यार्थ्यांना कमी जरी मार्क्स असले तरी ते ओपन मधून ते बसत नाही, तर ते शून्य जर टाकलं तर विद्यार्थी मित्रांनो आपला त्या ठिकाणी नुकसान आहे. म्हणून जागेचा अभ्यास करूनच तुम्हाला प्रिफरन्स लॉक करायचे आहे किंवा प्रिफरन्स द्यायचे आहेत. जर एखाद्या ठिकाणी तुमच्या तुम्ही कॅटेगरीतून बिलॉंग करत आहात आणि कॅटेगरीमध्ये जर तुमच्या जागा नाही आहेत आणि तुम्हाला मार्क्स सुद्धा कमी आहेत किंवा टीईटी मध्ये सुद्धा मार्क्स कमी आहेत, असे विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी तुम्ही तो प्रिफरन्स टाकून त्या ठिकाणी फायदा होणार नाही आहे, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना जी काही आता 11 तारखेपर्यंत जी डेट दिलेली होती, साईट स्लो चालत आहे. सर्व टेक्निकल प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. टेक्निकल प्रॉब्लेम्स म्हणजे कारण जो पोर्टल बनवलेला आहे तो पोर्टलवरती सर्व विद्यार्थी दिवसातून 4 वेळा 5 वेळा ते काय करत आहेत, त्या ठिकाणी ओटीपी टाकून बघत आहेत, परंतु ओटीपी पुन्हा पुन्हा टाकला तरी ते काही होत नाही आहे. रात्री 1 वाजता 2 वाजता जर तुम्ही टाकून बघाल तर नक्कीच तुम्हाला ते ओपन झालेले दिसेल. काही विद्यार्थी जनरेट करतात परंतु जनरेट करतात परंतु डाउनलोड करत नाही. तर जसंही जनरेट तुमचं झालं, तुमचे लॉक म्हणजे तुमचे प्रिफरन्स जनरेट झाले तर तुम्ही ते डाउनलोड करा. डाउनलोड झाल्यावर कुठेतरी शेअर करून ठेवा, ते प्रिंट आउट काढा आणि त्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुमच्या जागेवरती अभ्यास करून तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहे. कोणाला 1200 प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यूचे आले, पण टाकायचे किती आहेत आपल्याला? फक्त आणि फक्त 50 प्रिफरन्स तुम्हाला टाकायचे आहेत. विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये काही विद्यार्थ्यांना 7 आले, कोणाला 12 आले, कोणाला 17 आले, कोणाला 150, 200, 300 पण आलेले आहे. जे तुमच्या जे काही प्रिफरन्स आलेले आहेत ते तुमच्या क्वालिफिकेशन नुसार, तुमचे जे काही तुमची व्यावसायिक अर्थ आहे त्यानुसार तुम्हाला ती प्रिफरन्स आलेले आहे. म्हणून ही जी डेट आहे, असे प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना येत आहेत, त्यामुळे ही जी डेट आहे ती 11 तारखेपासून 13 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आधी ही डेट जी आहे ती 11 तारीख होती, 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत होती, पण ही डेट पुन्हा 3 दिवसांनी पुन्हा वाढवण्यात आलेली आहे आणि यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे, फायदा मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, असंच जर ओटीपीचा पुन्हा प्रॉब्लेम जर राहत असेल तर नक्कीच 1,70,000 जे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्यांना पुन्हा 2 ते 3 दिवसाची मुदतवाढ तुम्हाला मिळू शकते. त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याचं कारण नाही. कारण या टेक्निकल अडचणी आहे, याला दूर करता येतं, त्याला डेट वाढवून दूर करता येतं. एकदाचे आता प्रिफरन्स आपण काढत आहोत, त्यामुळे घाईघाईनं कोणत्याही प्रिफरन्सला लॉक करू नका. पुन्हा अनलॉक करा आणि पुन्हा त्या प्रिफरन्स चेंज करा, ही भानगड न ठेवता एकदाच तुम्ही प्रिफरन्स लॉक करा, परंतु त्या ठिकाणी अभ्यास करूनच या सर्व गोष्टी करायच्या आहेत. नाही तर एक चूक तुमची महागात पडेल. जिथे जागा नाही आहे तिथे पण तुम्ही जर प्रिफरन्स लॉक केले असेल तर तुम्ही ते एक प्रिफरन्स घालवणार आहात तुमचा स्वतःचा. त्यामुळे तसं करू नका. जर तुम्हाला काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना जास्त प्रिफरन्स आलेले आहेत, परंतु त्यांना असे विद्यार्थी आहेत की मी 10 टाकले 5 टाकले तर चालेल का? विद्यार्थी मित्रांनो, 50 प्रिफरन्स आलेल्या 50 प्रिफरन्स तुम्हाला टाकायचे आहेत, 1250 जरी आले तरी 50ही टाका. इकडे 150, 200 आले असेल विदाऊट इंटरव्ह्यूचे तरी पण 100 टाका. जरी तुम्हाला कुठे जायचं नसेल, चांगले मार्क्स असेल तरी 100 टाकणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे स्वतःच्या भावनेपुढे की मला खूप मार्क्स आहेत, माझं होऊन जाते, असा विचार न करता तुम्ही स्वतः नुकसान करू शकता. त्यामुळं 100 प्रिफरन्स आले असेल तर 100 टाका, 90 आले असेल 90 टाका, 17 आले असेल 17 टाका, 130 आले असेल तरी 100 टाका. म्हणजे मला 50 आले 50 टाकले तर होऊन जाईल असा विचार डोक्यात मात्र करू नका. आणि ओटीपीच्या संदर्भात सांगतोय, जर असंच प्रॉब्लेम राहील तर नक्कीच डेट पुन्हा वाढू शकते. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट आहे. हेच अपडेट आपल्याला सांगायचं होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स लॉक करायचा आहे, त्यांना मदत पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलाय, त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता. धन्यवाद.